नमस्कार, माझं नाव डॉक्टर अर्पित भगत। आज आम्ही PSC मागणीचे अधिकारी व कर्मचारी आपल्यासमोर स्नेक बाईट सर्पदंशावर एक स्किट सादर करणार आहोत। यातून आपल्याला बरीच माहिती मिळेल की सर्पदंशानंतर कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या करू नये, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला साप चावल्यानंतर आपण त्या गोष्टी त्या प्रतिबंधात्मक उपाय केले असता पेशंटचा जीव वाचू शकेल। वाचवा माझ्या बहिणीला साप चावलाय, या कोणतरी या। काय चावलाय माझ्या बहिणीला, हाताला साप चावलाय इथे। हळद किंवा राख काहीतरी आणा, इथे आपण लावूया हाताला। नाही इन्फेक्शन होईल त्यांना हळदने राख लावल्याने। नाही मी टीव्हीत पाहिलं तर विष काढलं तर पेशंट वाचून जाईल। विष काढतो तर मग हो विष काढू, आपण विष काढूया। पण कसं काढणार आहे तुम्ही? तोंडाने ओढून काढते ना। पण ते तोंडाने ओढायच्या वेळेस तुमच्या शरीरामध्ये विष गेलेलं तर मग तुम्हाला काय समजते बरं, ते काढतो म्हणत आहे ना। पण विष काही काढू नका, तिथं चिरा मारा ब्लेडचा, म्हणजे विष बाहेर निघते आणि बाई वाचते। हे पण बरोबर नाही, पण ते विष बाहेर काढण्याच्या नादामध्ये त्यांच्या शरीरातलं रक्त वाया गेलेलं तर मला मग खूपच समजून राहिलंय। थांबा मी काय म्हणतो, ऐका माझ्या ओळखीचे चांगले महाराज आहे, मी त्यांना बोलावतो। ते पण तुम्ही हे सगळे करून आलेले आहे इथे ना, त्याच्यामुळे जर का त्यांच्या जीवाला काही झालेलं तर मग काय करणार आहे? हो, ह्या तर निरापणच आहे यांना का नाही। माझ्या गावात एक जडीबुटी आहे, ती जडीबुटी जर दिली यांना तर हे वाचू शकते। बाबा लवकर घेऊन या पेशंट, बरं ठीक आहे, घेऊन या। घेऊन येतो लवकर जडीबुटी। ते ठीक आहे तुमच्या मनानुसार, परंतु मला एकदा डॉक्टरांना तरी बोलवू द्या। माझ्या ओळखीचे एक डॉक्टर काय करायचं करा, आम्हाला काही सांगू नका। थांबा, मी डॉक्टरांना बोलवते। हॅलो डॉक्टर साहेब आमच्याकडे ना एका बाईला साप चावलेला आहे हाताला, तर तुम्ही येता का? ओके, येतो। काय झालं ना? साप चावलाय डॉक्टर साहेब। किती वेळ झाला? 1 घंटा झालाय साप। आतापर्यंत आलं पण नाही ना? ते घरगुती उपाय करत बसले होते ते। याची काही पर्स वगैरे लागत नाहीये, पेशंट ऑलरेडी देत। आता काहीच करता येणार नाही का? नाही, जर लवकर आलं असतं तर पेशंटचे प्राण वाचू शकले असते। तर मित्रांनो, आता आपण स्किटच्या माध्यमातून बघितलं की एका व्यक्तीला साप चावतो आणि त्याच्या आजूबाजूचे व्यक्ती त्याला तत्काळ दवाखान्यामध्ये न घेऊन जाता घरगुती उपचार करत बसतात, त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा जीव जातो। तर आता साप चावल्यानंतर आपण कुठल्या गोष्टी कराव्या व कुठल्या करू नये, तर एक इंग्लिशमध्ये डू इट राईट नावाचा कन्सेप्ट आहे। R म्हणजे रिअश्युरन्स म्हणजे त्या व्यक्तीला धीर देणे। ज्याला साप चावला आहे आपण त्याला धीर देऊन की बाबा आपण तुला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, तुझ्यावर उपचार होतील, अशा पद्धतीने जर धीर दिला तर त्याला पॅनिक अटॅक किंवा अर्धनियामुळे जी डेथ होऊ शकते ते होणार नाही। आय नंतर इमोबिलायझेशन म्हणजे ज्या हाताला किंवा पायाला साप चावला आहे त्या हाताची किंवा पायाची हालचाल होऊ न देणे, ज्यामुळे विषाचा शरीरातला जो पसराव आहे तो कमी वेगाने होऊ शकतो। त्यानंतर GH म्हणजे गेट टू द हॉस्पिटल इमिजिएटली। आपल्याला लवकरात लवकर त्या पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे। हॉस्पिटलमध्ये बऱ्याच प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत। एक रामबाण उपाय म्हणून एक ASV नावाचं ड्रग आहे आपल्याकडे, ज्याला अँटी स्नेक व्हेनम म्हणतात। त्यामुळे सापाचं जे विष आहे ते न्यूट्रलाइज होऊ शकते। त्यानंतर टी जो कन्सेप्ट आहे, टी म्हणजे टेल द डॉक्टर। आपल्याला डॉक्टरांना सांगायचं आहे की पेशंटमध्ये काय बदल झालेले आहेत। साप हे 2 प्रकारचे असते, एक न्यूरोटॉक्सिक आणि एक व्हॅस्क्युलोटॉक्सिक। न्यूरोटॉक्सिक जर असेल तर त्याचे सिम्पटम्स, लक्षणांमधील बदल, डोळ्याच्या पापण्या भारी होणे, हातपाय बधीर होणे, श्वास घ्यायला त्रास वगैरे होणे असे असू शकतात। जर व्हॅस्क्युलोटॉक्सिक बाईट असेल तर त्यामुळे रक्तस्राव होऊ शकते, जिथे साप चावलाय त्या ठिकाणचा गँग्रीन वगैरे होऊ शकते, सूजन वगैरे येऊ शकते, हे सिम्पटम राहू शकतात। जर अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण केल्या, पारंपरिक पद्धती न वापरता आणि वेळेत पेशंटला हॉस्पिटलला पोहोचवले तर व्यक्तीचा जीव वाचू शकतो।